देवीला
सगळे पाया वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे नामदेवरायांनी घातलेली जी परंपरा आहे त्या परंपरेला अनुसरून कीर्तन हे माध्यम आहे. या कीर्तनामध्ये या कीर्तनाच्या ठिकाणी बघा संतांच्या अभंगावर चिंतन करणं, संतांचं मनोगत तुमच्या पुढे मांडणं हा विचार असतो. आणि त्याला त्याच्या अगोदर सर्व देवदेवतेला संतांना सगळ्यांना नमस्कार करावा लागतो. श्रोत्यांना नमस्कार, टाळक्यांना नमस्कार का तर त्यांची कृपा संपादन करून घ्यावी लागते. देवाला नमस्कार करा तर देवाची कृपा व्हावी म्हणून संत लक्ष्मण महाराज अधिक सगळे संत ज्ञानावर बोलायपासून त्यांची कृपा व्हावी, बोलण्याला गती मिळावी. आणि टाळकऱ्यांना मस्तक हे पायावर या वारकऱ्या संतांच्या त्यांची कृपा सगळी साथ करावी, सगळ्यांनी साथ करावं, आपल्या बरोबर राहावे, सहकार द्यावं म्हणून त्यांना नमस्कार. आणि प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती आणि मी देवती किती नमस्कार. ज्ञानोबासारख्या महापुरुषांनी श्रोतेवर्गाला महेशाच्या मूर्ती म्हणाले आणि म्हणून तुम्हालाही वंदन करायचं असं नाही. महाराजांच्याच पाया पडावं सगळ्यांनी असं नाही. महाराजांनी तुम्हाला पहिल्यांदा वंदन केलं. हे वारकरी संप्रदायाचा आपला वैभव आहे. पंढरीची कोणा नाही नम्रपणा शिकवतो आपला वारकरी संप्रदाय.
जगाच्या पाठीवर असा एकच संप्रदाय असं म्हणलं जातं. ज्ञानोबराचे कुमारासारखे संत नाही, गीता भागवतासारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही. हे वैभव आहे आपलं महाराज. काय शिकवण आहे ते आमचे हांडे महाराज म्हणायचे. देवळती महाराज 2 बुवा, 2 आवा, 2 गावा, 2 भट, 2 अगट, हे एकत्र येत नाही म्हणायचे महाराज. विनोदाला सांगायचं ते खरंही आहे पण आले पाहिजे ना. येत नाही म्हणजे का तसं राहायचं. आता 2 आपल्या गावामध्ये 2 चंद्रगार आम्हाला ते आमचे शिष्य आमचेच आहेत, आम्हाला अभिमान आहे. 2 झाले पण हे माझ्या पुढे त्यांना काय त्याच्या पुढे मी काय म्हणजे 2 मुलीकडे गेले तर गावाचं वाटलं गावामध्ये प्रेम असलं पाहिजे. चंद्रकांत महाराज ब्रह्माकडे चंद्रकांत महाराज हे नम्रता दिसली नाही माहिती आहे सगळ्यांना. कोणी नाही, आपण सगळे देवाची लेकरं, देवाची सेवा करून एवढं घ्या. आणि ज्याच्याकडे अभिमान लक्षात घ्या, ज्याच्याकडे निराभिमान वृत्ती आहे तो जगात प्रिय होतो. जगात आज माणसं अहंकारानं मातीत जातात. अहंकार आला तुका म्हणे वाया गेला, आणि अहंकार गेला तुका म्हणे देवधारा. हे आपला वारकरी संप्रदाय शिकवतो. पण इतकंच हे बांधलेलं आहे अंगाला कुणास ठाऊक जमत नाही. आणि शिकलं पाहिजे, कुठतरी रुजलं पाहिजे. ते सतत दोष दिले पाहिजे, सांगितलंच पाहिजे. मग कळत सांगणं सोपं आहे पण आपल्यामध्ये अंमलात येणं फार आवड आहे. म्हणून सगळ्यांना वंदन करून आज अखंड हरिनाम सप्ताह, दास बोध पारायण, श्रीमद भागवत, एकनाथी भागवत यांचं वाचन आणि वाचक आणि शिक्षक जे सगळ्यांनी जी सेवा केली असेल त्यांचं, आणि ज्या कार्यक्रमामध्ये ज्यांनी पंक्ती दिल्या त्या कार्यक्रमामध्ये ज्यांनी फराळाची व्यवस्था केली, त्यांनी चहाची व्यवस्था केली, ज्यांनी सगळं अंतरावर टाकायचं, किंवा ज्यांनी आलेल्या वारकऱ्यांना आपल्या घरामध्ये त्यांच्या आंघोळीची, त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली, सर्वांना पुण्य सारखं पुण्य आहे. कारण तुम्ही त्यांची सेवा करता म्हणून गावामध्ये वारकरी येतात. वारकरी आले आमदार गावातील लोक जास्त दिसतात केले, एकटे जाणं त्याला बी कर्मना गेले. 2-4 आले की त्याला गुण वाटते, घरात पहिलं झालेलं आहे पण अजूनही आवड वाटते. हेच प्रेम आहे, हेच शेवटला जात. आणि म्हणून आमचे मला वाट आठवत आमच्या वर्तमानाचे कोंडलेकराव चंद्रकांत महाराज त्यांचं प्रेम, सर्व गावकऱ्यांचं प्रेम. आणि बघा ते काही जुने कार्यकर्ते गेले, नवीन कार्यकर्ते येतात, असंच चालू राहतं. असं नाही की आपण आपण पाठी आपल्या मागे राहते असं नाही. दुसरे करतात राहत नाही. कारण हे भगवंताचं कार्य आहे, भगवंताची लेकरे आपण एकटेच नाही, अनेक आहेत. आणि हे असं त्याचं प्रेम आज इथेही सेवा दिली. पण आता हैदराबादची पत्रिका हे चाललं होतं, तिथेही आपले कार्यक्रम मोठ्या प्रेमाने ठेवतात. मी नेहमी सांगत असतो, मला खरं सांगतो, परमार्थ परम अर्थ, संसारामध्ये अर्थच आहे. पैसा पैसा असं तर संसार होतो. म्हणतात म्हणजे जुंडामाळ म्हणायचे, देहामध्ये पित्त, संसारामध्ये वित्त. संसार देहामध्ये पित्त, पित्त म्हणजे सप्त धातू व्यवस्थित असले तर देह सरळ करतो. हे सप्त जर विसंगती झाली, बीपी हाय लो झाला की बिघडत. आता याच्या काळामध्ये बीपी मोठा, त्या काळात सप्त धातूमध्ये ध्यान लागले. देहामध्ये पित्त, संसारामध्ये वित्त आणि परमार्थामध्ये चित्त. परमार्थामध्ये चित्त असेल तर त्याचा परमार्थ शेवट चांगला होत असतो. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. नामस्मरणाच्या ठिकाणी, देवाच्या ठिकाणी, संतांच्या ठिकाणी चित्त जर नसेल, आपल्या एकाला चित्त नसेल तर ते साध्य होते. म्हणून संतांनी सांगितलेलं आहे, चित्त तुम्ही द्या, मन तुम्ही द्या,
दुसरं ते असं लागलं बरं का, ते बाकी सगळं नारळ अभिषेक वस्त्र वगैरे हे सगळं उपचार आहे. खरं म्हणजे हे नाही जरी केलं आपल्याला चित्त सतत जर तिथं राहिलं तर देव त्याला प्रसन्न होतो. तुम्हाला देवाला काही द्यायची गरज नाही, देवाला काही कमी नाही, देव काही मागत नाही तुम्हाला. देव मागतो एकच, तुमच्याकडचा भाव. देव मागतो तुमच्याकडचं प्रेम. देव मागतो जे देवानं दिलं नाही ते देवाला द्या. देवानं आपल्याला काय काय दिलं? हवा, पाणी, अग्नी सगळं दिलं. पंचमहाभूत. देवानं काय काय दिलं आपल्याला? सगळ्या वस्तू दिल्या. देवाचंच देवाला त्याला विशेष काय? देवाचंच फुलं, देवाचंच पाणी, देवाचंच वस्त्र, देवाच आणि आपण देतो. देव म्हणतो मला हे नको, हे मीच दिलेलं आहे तुम्हाला, माझं तुम्ही मला देऊ नका. मला एक अपेक्षा आहे, जे मी तुम्हाला दिलं नाही ते मला द्या. काय केलं? जे मी तुम्हाला दिलं नाही ते मला द्या. आता देवाला काय दिलं सांगा? जीव देवाला दिला. जेणे दिला हा जीवदान. बरोबर तुला मला जीवदान परमात्मा दिलेलं. मग काय दिलं नाही? जीव प्राण सगळं देवाला दिलं, पण मन देवाला दिलं. मन हे आम्ही निर्माण केलं. मन देवाला दिले. मन ते माझं तुझं हे का देव केलं? ते माझं, ते माझं घर सगळं आम्ही केलो. हे मन जे आहे ना, हे मन माझा देव आहे. सगळ्यात परमात्मा सार सांगतो. विस्तारपूर्वक पुष्कळ बोललेला आहे, पण सार दोनच तुम्हाला श्लोक, दोनच श्लोक. जगद्गुरु तुकोबारांनी 4 वेदाचा सार एकाच वाक्यात केला. एकाच 4 वेदाचा सार एकाच वाक्यात. वेद अनंत बोलेला, अर्थ तुकाची साधीला, विठ्ठलाची शरण जावी, निजनिष्ठा नाम घ्यावे. बघा, एका ओळीमध्येच बघा सगळ्यात वेदाचा सार सांगून टाकलं महाराज. पण तिथं काय आता दुकान बंद करून बसावं काय? सगळं बंद झालं. देवाचं नाव काय? विठ्ठल विठ्ठल म्हणा. सगळं वेद हे सांगते. नववेदी जाण, साहिशास्त्री कारण, 18 हे पुराणे, हरीची गाडी बस. हरिपदात ज्ञान तेच नाही. आणि भगवद्गीता असेल किंवा वेद असेल काहीतरी असेल तर सगळ्यात मोठं प्राधान्य जर कशाला दिलं असेल तर भगवद्गीता. रामदास स्वामींनी मला ते श्लोक सुंदर केले, खूप सुंदर केले. तसं भगवद्गीतेमध्ये सुद्धा 9व्या अध्यायामध्ये आणि 18व्या अध्यायामध्ये पुन्हा पुन्हा मनावर मद्भक्तो मध्याजीमां नमस्तो मामे वैश्यसेवैव महात्मानां मत्परायणः. रोमन हे विची करी माझिया भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मद हेच परमात्मा पण हेच सोडतो आपण. बाकी सगळं मन ठेवत नाही, प्रेम ठेवत नाही, बाकी सगळ्या गोष्टी करतात. देखावपणा, अहंकारपणा करतो ते व्हायचा. फक्त तुमचं चित्त, मन आणि प्रेम अर्पण करा. ब्रह्मबिंदू उपनिषदामध्ये, नारद पुराणामध्ये, भागवतामध्ये, अध्यात्म पुराणामध्ये, अध्यात्म उपनिषदामध्ये अनेक ठिकाणी एक श्लोक पुन्हा पुन्हा आलेला. पंचदशीमध्ये तो श्लोक, भागवतात पंचदशीमध्ये, नारद पुराणामध्ये, ब्रह्मबिंदू उपनिषदामध्ये, अध्यात्म उपनिषदामध्ये बऱ्याच ठिकाणी एक श्लोक पुन्हा पुन्हा आलेला आहे. किती महत्त्वाचं. मन एव मनुष्याणां कारणं बंधमोक्षे. मन हेच मनुष्याला बंधाला आणि मोक्षाला कारण. आपलं मन आहे हेच, या मनामुळेच मनुष्य बंधनात पडतो. या मनामुळेच मनुष्य मुक्त होतो. म्हणजे तुमच्या हातात मुक्त होणं, बद्ध होणं तुमच्याच हातात. आणि ते तुम्ही मनात अर्पण करा. हे सगळ्या परमात्म्याचं सार आहे. अर्पण मनुष्य कधी करतो? एखादा माणूस एखाद्याला काही द्यायचं असेल तर कधी देतो? काय द्यायचं असेल बरं तुम्हाला, वस्त्र द्यायचं असेल, द्यायचं असेल किंवा पैसा द्यायचा असेल किंवा अजून कोणती वस्तू द्यायची असेल तर कधी देतो? त्याच्याजवळ प्रेम असतं. त्या व्यक्तीवर जर प्रेम नसेल तर तो माणूस त्याला गुंतून बघत त्याला
घेतो, काय वाटेल त्याची अपेक्षा करण्यात येत असतो. प्रेमाशिवाय देवाणघेवाण होत नाही. आणि कार्याचं कीर्तन म्हणजे प्रेम. हे नेहमी सांगतो म्हणजे महाराज लोक कार्यामध्ये वेगवेगळं सांगत असतील, मला सांगत येणं नाही. मला जे कार्यातून जे मला सार दिसतं तेवढंच मी व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो. कार्याच्या कीर्तनामध्ये जास्त रंगावर जास्त प्रकारच्या खोड्या सांगण्याचे कारण आहे. कार्य केला म्हणजे काय मुकरमून केली, मौन केली असा अर्थ. सार महत्वाचा आहे. काय करायचं मग पुन्हा पुन्हा द्वापार युगापासून काला चालू आहे आणि तेव्हापासून आपण काला करतो. 7 दिवस कीर्तन झाले की काला का आला केला ना, का आला म्हणजे तुम्ही सुकणारून का आला म्हणजे कुठून असं हैदराबादून का आला, मेहकरून का आला सगळ्यांना म्हणून आला. भगवंतासाठी आलो, भगवंताचं नाम उच्चार करण्यासाठी आलो, भगवंतावर प्रेम करण्यासाठी आलो, बस एवढं करावं. म्हणून भगवंत हे काय, भगवंत हे वस्तू एक अशी आहे न दिसणारी आहे, न दिसणारी आहे, न दिसणारी आहे. ते मनाला कळत नाही, बुद्धीला कळत नाही, वाचन कळत नाही, कुणालाही त्याचा तादात्म्य कधीही राहिलं नाही. पण नाही म्हणता येत नाही बरं का. ते वस्तू अशी आहे अतिशय सूक्ष्म आहे. परमात्मा अतिशय सूक्ष्म आहे. एक भागवतामध्ये उभे अति सूक्ष्म निर्विकार हृदय माझे ध्यान सदर त्याची पूजा करता अपरंपार पूजिले. माझं स्वरूप कसं आहे आपल्या म्हणतात अति सूक्ष्म, अति सूक्ष्म आहे. दुर्बीन बघितलं तरी दिसत नाही एवढं सूक्ष्म हृदयामध्ये आहे ते. पण त्याचीच पूजा करणं ते खरी पूजा. पूजा करावी तसली सूक्ष्म वस्तू पूजा करताच येत नाही, म्हणून मूर्ती स्थापना करावी लागते. म्हणून मूर्ती स्थापना करावी लागतात. करता येत नाही म्हणून करावं लागतं. पण गंमत आहे वस्तू नाहीच म्हणते त्याला एवढा असलाय, पण देवाला नाही म्हणेल का. कोरोना दिसला का, कोरोना दिसला का, दिसला नाही का, कोरोना दिसला नाही. दिसला कोरोना कुठं वाढाले, कुठे काय काय कोरोना नाही काय म्हणलं. गप का छाती जड आली, हवा बंद झाली की झालं मला गेलं दवाखान्यात गेले. बडी माणसं गेली, मोठे मोठे वैज्ञानिक परेशान झाले महाराज. अमेरिका, रशिया, चीन सगळ्या ठिकाणी कोरोनाचं संशोधन करायला लागले. त्याचे करायला नेमकं काय झालं आणि तिची धीरे झाली व तयार वॅक्सिन दिली ना हातावर झाली. जगाच्या पाठीवर सगळ्यामध्ये नंबर 1 ची वॅक्सिन भारतामध्ये वैज्ञानिक काय वैभव आहे आपल्याला. आणि ते असं राहते मग आता वॅक्सिन घ्या वाटते. ते जर ऐकलं तर मी परेशान करून मला. मी म्हणलं हे जाते काय कसं काय सोसायटीकडे माझ्या वाचण्यामध्ये आलं की वॅक्सिन जे तयार होत असते समजा कोरोनाची वॅक्सिन ते कसं होत असते. कोरोनाचे जंतू त्याच्यात असतात बघा किती भांडण आहे आवड. त्याची ती वैज्ञानिक काढून तेच जंतू तुम्हाला परत घालतात म्हणजे झाली मला म्हणून. बरेच लोक असं गेले मला नाही बाबा आम्ही घेत नाही कारण लोक भेटणच अजिबात असलं तर असं खरंच घेत नाही मला. कारण त्याचं त्यालाच मारते त्याचं त्यालाच मारलं की ते एकमेकांकडून ते कंपाऊंड असतात. वैज्ञानिकाची चालक मला हुशार लोक डोकं आहे. आणि म्हणजे मला सांगायचं काय कोरोना दिसत नसला तरी कोरोना आहे सगळ्यांना आलं. तसं परमात्मा दिसत नसला तरी परमात्मा व्यापक रूपानं सगळीकडे आहे ते कळालं. आणि कळालं म्हणून परमात्मा कळलं. मला अजून एक आज मला विशेष वाटलं बरं का. आणि चिंतन कसं म्हणतो असं देव तर दिसत नाही. मूर्त्या वगैरे करण्याच्या मूर्त्या पाण्याच्या मूर्त्या करायचं अभिषेक करायचं आवड करायचं जेवदेव करायचं काय गमत आहे. थोडा विचार करू मी काय मला वाटतं माणूस सांगितलं तर कोणी ऐकना, गुरु महाराज सांगितलं तर कोणी ऐकना. पण एका ठिकाणी दगडाची मूर्ती करून ठेवलं तिथं कसला बी माणूस गावाला न मानायला असला
असं करून जाते. त्याला भीती आहे आपल्या कामाला नजर यांची बी आपल्याला नको पाहिजे. पाषाण म्हणावं त्या ठिकाणी वर्णन केले बघा का, कीर्ती धोंडा पाणी देव लोकड असं असंही म्हणलेलं धोंडा पाणी देव सज्जनाच्या हृदयात असं म्हणजे प्रसंग गुण बोललेल्या संतांनी हेच नेमकं खरं म्हणायचं. तुम्हाला किती सांगतो प्रमाण असंही म्हणेल आहे सज्जनाच्या ठिकाणी म्हणजे हृदयात आहे म्हणेल जातं, बरोबर आहे, पण हृदयामध्ये नाही असंही विचार केले. तो परमात्मा कुणालाही नाही बरं का, व्यापकच परमात्मा आहे. पण एक गंमत वाटली इथं दगडात कुठं काय, पण दगडाचं त्यांनी खंडन केलेलं आहे, मूर्तीपूजेचं खंडन केलेलं आहे. काही समाजामध्ये मूर्तीपूजेचं खंडन केलं आणि मूर्ती उद्ध्वस्त करून टाकल्या. मूर्त्या मंदिरं पाडले, मूर्त्या उद्ध्वस्त करून टाकल्या. पण गंमत बघा काय मूर्तीची ताकद आहे. जे पाषाणाचा देव, दगडाचा देव, पाषाणाचा देव बोलत नाही, चालत नाही, काहीच करत नसला तरी त्याची शक्ती किती आहे परमात्मा. कुठे कर्नाटकामध्ये मूर्ती तयार केलेली, सुंदर मूर्त्या तयार होत्या रामप्रभूच्या, पण तसली रामाची सुंदर ती मूर्ती पसंत केली सगळ्यांनी. महंत संत जपी तपी आणि सगळे आधी मोदी सगळे बघा आणि पसंत केले. ती मूर्ती प्राण प्रतिष्ठा 22 जानेवारीला अयोध्येमध्ये होणार आणि ते आधी म्हणल्यानंतर 25,000 कोटी यज्ञ कुंड योगी सांगितले. त्याच्यासाठी ते सगळं मूर्ती स्थापना करायचं आहे. भाव बघा किती भाव सुंदर, अंगावर शार महाराज का. आज आश्चर्य वाटतं आपल्या भारत देशामध्ये संबंध आपला विश्वामधला संपला, सगळ्यांचं लक्ष म्हणजे भारताकडे राहिलं आणि भारताचा हिंदू एकदम जागृत झाला. गावागावामध्ये मोठे मोठे अन्नकूट झालं, अनेक रामाचं भजन झालं, जागरण झालं, सगळीकडे सगळं देवासाठी. जसं काय मूर्ती स्थापना नाही, साक्षात परमात्मा त्या ठिकाणी अवतीर्ण होणार असतो. आणि अहो खरंच वाटतं जसं काय राम पुन्हा येणार की काय म्हणजे दाखवलं होतं पण काही होते तुम्हाला माहिती होतं काय ते बांधणार आली तुम्हाला की कधी काय तिथं बांधणार त्यांना ते वाटतं कधी जाणारे वाटत येतात ते जटल पक्षी तिथं भारतात त्यांचे आता सगळे बघितले माहीत आता पण ते तिथं चमत्कार वाटत अंगावर आहे महाराज. माणसं इथे जवळ नाही पण पक्षाला कळावं ते यावं म्हणजे काय विशेष आहे का, अदृश्य शक्ती आहे, दिसत ती प्रचंड शक्ती आहे. आणि म्हणून तर आज त्या ठिकाणी मूर्ती स्थापना म्हणल्यावर देशभर काय देशभर का त्या मूर्तीची अभिषेक प्राण प्रतिष्ठा तिथं झाली पण इथं सगळं झालं. ही ताकद कुणाची ताकद आहे? जगत तुम्ही म्हणणार जगात किती ताकद आहे? ताकद नाही म्हणजे तिथं तेवढी शक्ती आहे. परमात्मा शक्ती ती टाळावीच लागते. म्हणून याचा सोपा जर करायचं गेलं, तुम्हाला देव पाहायचा असेल तर प्रेमामधून देव, लव इज गॉड, प्रेमातून देव दिसतो. जिथं प्रेम नाही तिथं देव राहतो, प्रेम आहे तिथं देव राहतो. कार्याचं सगळं चरित्र बघा, सगळं काही बघा, कार्यामध्ये गोष्टीचं अत्यंत प्रेम, कार्यामध्ये गोष्टीचं एवढं प्रेम केल्या आणि ते मन गेल्या मन समर्पण केल्या. म्हणून सगळ्या भक्तामध्ये श्रेष्ठ गोपिका आणि सगळ्यामध्ये कृष्ण परमात्मा पूर्ण परब्रह्म जर का म्हणतात तर त्या ठिकाणी प्रेमाची अभिव्यक्ती प्रगट झाली. हे निर्माण झाले म्हणून पुन्हा पुन्हा हे करायची गरज आहे. 4 युग झाले, 4 युगामध्ये बरं का हे सातत्याने देव आणि भक्त दोन्ही राहतच असतात. पण कालाच का केला जातो त्याचे काही कारण आहेत, नेहमी सांगावं लागतं. काला म्हणजे का आला, जन्माला का आला हा एक अर्थ झाला. दुसरं काला म्हणजे दही भाताचा काला, दही आणि दही हे मिसळणं काला, जीव शिवाचं ऐक्य करणं हे काला. अशा प्रकारे हरिनामाचा प्रचितीला असे 2-3 प्रकारचं कार्य केलं जातं. पण जे सोपा जे आपण करतो दही लाही आणणं हेच कार्य आपण करतो, हेच कार्याकडे प्रसंग वाटतो.
ते प्रतीक म्हणून करत असतो. त्याच्या पुढचा एक जे काळ आहे मध्ये जे काळ आहे ते नामाचा काळ. भगवंताच्या नामाचा रूपातलं छंद लागणं, वेग लागणं एक काळ. आणि तिसरं आहे जीव शिवाचं ऐक्य. जीव आणि शिव ऐक्य त्याला जाणं. कालवणाची कुंजरी सुधली आलवण सागरी होळीची नामाघाडी परत जयसी. लवणाची कुंजरी म्हणजे मिठाचा हास्य करून पाण्यात सोडणार परत येईल. पाण्यातून विकृत होत असतो बरं का. त्याप्रमाणे ज्ञानोबाने सुद्धा वर्णन केलेलं आहे. तर ती परत येत नाही. तशा प्रकारे जीव शिवाचं ऐक्य व्हावं. हे कधी होतं? सांडोनी मीठपणाचा लोभ. कोणी सुंदर काय ज्ञानेश्वर माऊलीने अमृताला मामाची उडी. कधी होत मीठ पाण्यामध्ये मिसळून एकरूप झालं. जसं जीव परमात्मेकडे एकरूप झाला. कधी होतं? या वेळेसाठी सांडोनी मीठपणाचा लोभ मिठे सिंधुत्वाचा घेतला लागू. काय म्हणतात त्यांना? मराठीत आपण कळत नाही एवढ्या आवड अमृतानुवादी भाषा. सांडोनी मीठपणाचा लोभ म्हणजे मिठानं आपल्या मीठपणाचा लोभ सांडला. मी मीठ आहे, मी मीठ आहे, श्रीमंत आहे, मी श्रीमंत आहे, मी पुढारी आहे, मी पुढारी असलं नाही सोडून दिलं. लोभ सांडला बरं का. आणि मिठे सिंधुत्वाचा घेतला ज्या मिठानं समुद्राचा नाश तेवी. त्याप्रमाणे ऐका पुढे तेवी अहम देवनी शंभू शांभवी म्हणतात. जसं मिठाने मिठाचा लोभपणा सांगताना सिंधुत्वाचा लाभ घेतला, जसं जीवानं अहमपणा सांडावं, अहंकार सांडावा. देवी अहम देवनी शंभू शांभवी जा. तुम्ही देव आणि महिला तुम्ही देवी झाला. कीर्तन सगळं गुरुंगणीचं सगळं आज आमचे शिवाजीराव शिंदे नामाचा गजर वर युट्यूब चॅनल आलेले. त्यांना गतवर्षी आले होते पण हे सेवा करावं आले आणि सगळं आपलं युट्यूबला जाणार आहे. म्हणून म्हटल्यामध्ये विशेष महत्वाचे बोलू. सगळे कलाकार गावात श्रोते वगैरे सगळे ते आपलं भाग्य आहे. त्याप्रमाणे तात्पर्य सांगण्याचं असं आहे, देवाच्या बाबतीमध्ये देव नेहमी नेहमी अवतार घेत असतात. त्या अवताराला काही कारण आहे. पृथ्वीवर ज्यावेळी धर्माची ग्लानी होते, अधर्म मारला जातो, गो ब्राह्मणाची हत्या होऊ लागते, पाप वाढलं जातं, पुण्यक्षय होतं, त्यावेळेस पृथ्वी माताला ओझं धरणी माता कंप पावते. आणि त्या धरणी माताला पृथ्वी त्या गायीच्या रूपामध्ये जाऊन आपलं विनंती करते बरं का. म्हणजे दुष्ट दुराचारी हिंस माजरे पृथ्वीवरील झाले झालं. ब्रह्मदेवाकडे गेली. ब्रह्मदेवाला सांगितले की माझ्या ओझं झालेलं आहे आणि तुम्ही कमी करा. ब्रह्मदेव सांगितलं काय करावं, कसं करावं. भगवान शंकराकडे शंकराकडे त्या दोघांचा विचार झाला. चला म्हणून पुढे हे आपल्याला काही जमत नाही, विष्णू परमात्मा येतो. आणि विष्णू परमात्मा त्या ठिकाणी हजार वर्षांचा शेष, त्या शेषावर शयन झालेले होते, झोपलेले होते, लक्ष्मी पाय जळत होती. त्या ठिकाणी ब्रह्मा महादेव पृथ्वी माता प्रकार तिथे जातात, त्या परमात्म्याकडे जातात आणि आपलं घराला सांगते बघा. धरणी माता सांगते असुर दुष्ट दुराचार लोक माजलेले आहेत आणि गो ब्राह्मणाची हत्या होऊ लागलेली आहे आणि हे भूभार कमी करा असं म्हणल्यावर अभय द्यायला म्हणतात ना, निर्भयता देतात विष्णू परमात्मा. नारायणाच्या रूपामध्ये परमात्मा त्या ठिकाणी अभयदान देतात आणि मी अवतार घेईन. अवतार घेण्यास सगळं ते सांगतात, मी कृष्ण रूपाने येईन आणि जी लक्ष्मी असते बघा पद्मावती असते म्हणून ती येईल आणि शेष भगवान माझे वडील भाऊ बलराम होतील असं सगळं नियोजन करतात. देवदेवाच्या गोपाळ होतील आणि पृथ्वीवर एक धर्माची स्थापना करू असं म्हणत असताना त्यावेळेस जगद्गुरु तुकोबारांनी अभंगाच्या प्रथम चरणाने सांगितले,
प्रथम चरणामध्ये महाराज हे जसे चरित्र केले नारायणे प्रथम मातेचं विनंती तिची हाक देवाने ऐकली बघा पाटीले अवघ दुष्ट जे माजले धरणे शिजारे नामदाराने त्यांनी गाद्यामध्ये केलेलं आहे म्हणून सगळ्यांचा विश्वास आहे महाराज आणि त्याप्रमाणे गुभार कमी करण्यासाठी हे जसे चरित्र केले नारायण नारायण म्हणतात शिष्यावर शयन करत नेहमी असतात तेच परमात्मा प्रसंगानुसार ज्या ज्या प्रसंगाला की अवतार पुन्हा असं नेम कधी राम होतात कधी कृष्ण होतात कधी नरसिंह होतात असं वेगवेगळे अवतार येतात अवतार सगळ्यांना माहितीच आहे माहिती जर पण सांगायचं कारण सांगावं हा अवतार सांगितले मत्स्य कच्छ वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण बौद्ध कलगी 10 अवतार सांगितले या 10 अवतारामध्ये कमी केले गर्भ समितीमध्ये 6 अवतार केले अंश अंशांश कला आवेश पूर्ण पूर्ण असे 6 अवतार म्हणजे या 10 पैकी आता भागवताचा 24 अवतार 24 केले 10 केले 6 केले काही अंश अवतार आहेत काही अंशांशमध्ये काही कला केली काही आवेश अवतार ते नरसिंह अवतार आवेश अवतार आहे परंतु हे पूर्ण नाही थोडं थोडं जेवढं काम केलं की संपलं पण 2 अवतार पूर्ण आणि पूर्णतम आहेत राम आणि कृष्ण हे पूर्ण आणि पूर्णतम अवतार आहेत आणि सगळ्यांनी या अवताराला मान्यता दिली आहे नवीन या अवतारामध्ये परब्रह्म ब्रह्म ज्याला म्हणतात साक्षात ब्रह्म या अवतारामध्ये आलेला आहे आता कोणाचे वाद असतात म्हणजे शंकर असतात कुणी काही म्हणतात बरं का असं ऐकलं हे राम म्हणजे दशरथ पुत्र राम नव्हे म्हणतात दशरथाचा पुत्र म्हणजे राम चांगल्याच विद्वानाचं ऐकलं आणि काय नेमकं असं म्हणजे बुद्धीमध्ये भ्रम द्या म्हणजे बोलतात त्याने असं म्हणलं चांगला माणूस आहे बरं का असं म्हणलं दशरथ आणि दशरथाचा पुत्र जर राम राहिला असता तर तिने राम हे नाव पाठवलं असतं म्हणजे म्हणजे याच्या अगोदर राम आहे म्हणून त्याचं नाव ठेवलं जसं राम कसं भरत नाव आहे त्याचा त्याला काहीच नसणार तेव्हा त्याला नाव ठेवलं म्हणजे त्याच्या अगोदर सुद्धा होता बरोबर आहे बाबा आता असं खंडन करायला किती वेगळं वाटतं पण सगळ्याच्या खंडनाचं मत वेळ पूर्ण परांगत केले जगद्गुरु कृपालू महाराज त्यांनी सांगितलं असं महाराज ते कुठले राम आहे दशरथ पुत्र हेच राम आहे तेव्हा आमच्या डोक्याचं गेलं दशरथ राजाचा मुलगा जो राम आहे ना हेच परब्रह्म राम आहे हे राम ते मागचा पुत्र येतं ते कधी अवतार येतं तेच अवतार असं वर्णन केलेलं आहे आणि म्हणून राम आणि कृष्ण हे 2 अत्यंत देखणे साजरे नाव घ्यायला पावन करणारे अनाथांचा नाश असलेले दीनबंधू असलेले आहेत राम कृष्ण नामे
ती खावी वाटली आवडली तुम्हाला का माहित नाही का त्याचं कीर्तन त्यालाच माहित काय मी काय सांगतो ते मी तुम्हाला माहित आहे पण सांगावं लागतं. आता सगळ्या बघा राम आता आमच्या मावळ्यांना मी प्रश्न करतो बघा राम केव्हा जन्मले उन्हाळ्यात का पावसाळ्यात उन्हाळ्यामध्ये महिना 12 महिने आता 12 महिन्याचे नाव म्हणून दाखवून म्हणतं आता हे किती रोज 12 महिने जानेवारी मराठी महिने हे झाले बघ आपल्या भारतामध्ये आज प्रत्येक भारतीयांना असं वाटतं की माझा मुलगा इंग्लिश मध्ये परफेक्ट व्हावा इंग्लिश मिडियमला घालायचं आपल्या आता इंग्रजी मध्ये पडेल इंग्रजीत तर कुठल्या विचारात सांगतील पण मराठीत माहिती संडे मध्ये मराठी रविवार सोमवार संडे मंडे म्हणता येते पण रविवार सोमवार आता चैत्र आता 12 महिने सगळे जानेवारी आम्हाला तेच पाठवून गेले मनावर एखाद्या म्हणत चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण राम प्रभू जन्माला आले चैत्र महिन्यामध्ये चैत्र महिन्यामध्ये दिवसा किती वाजता 12 वाजता जन्माला रामनवमी केली. काही लोकांनी म्हणले ते नरेंद्र मोदी रामनवमीला करावं का नाही प्राण प्रतिष्ठा तुमच्याच मनावर आहे तुम्हाला कळते तुम्हाला कळत तुम्ही पंतप्रधान व्हावं त्या दिवशी एक सण होत तर सणाचा संबंध नाही मागचा पूर्ण त्यांनी विचार केला सगळा अभ्यास करून बरं का तिची काळजी पूर्ण त्याचे का डोकं काढणं नाही काही आपल्या मनाने केलं नाही काही लोकांनी असं सांगितलं त्यांना राजकारण साध्य करायचं म्हणून हे 22 जानेवारीला केले काही कमांना जम्मू आणि काश्मीरचा प्रश्न 370 कलम आणि अयोध्येचं राम मंदिराचं काम हे जे केलं या ज्यांनी त्या योगी मोदीने जे केलंय त्याला कोटी कोटी धन्यवाद. 500 वर्षापासूनचा कालावधी गेला 500 वर्ष मुघलाची सत्ता अकबराच्या सत्तेमध्ये आपलं काही नव्हतं अयोध्या आपली राम आपला असून आम्ही रामाचं भजन करू शकत नाही दर्शन करू शकत नाही भजन काही नाही आपलं अयोध्येमध्ये राम त्या काळात 14 किती वर्ष बोललो 14 वर्षाचा वनवास 14 वर्ष होते मला पण आता रामाचा वनवासी राम म्हणजे रावण म्हणायचं बरोबर हे वनवासी राम वनवासी राम म्हणून म्हणायचं ते आणि 14 संपले पण आता तरी इथं आलेला 500 वर्ष गेली 500 वर्ष तरी सुद्धा भारतात राम नाही आणि सगळे राम राम रोज राम राम म्हणतो ताकद नाही कुणाची मला सत्ता पाहिजे सत्ता सगळे एवढे राम म्हणतात पण सगळे जाऊन काही करू शकत नाही गेले प्रयत्न केले बरं का मंदिर बसण्याचा प्रयत्न केले रथयात्रा काढले जेलमध्ये अटक केली मी सुद्धा अटक झालो आम्ही सुद्धा काढले आम्हाला अटक केली होती त्यावेळेस आडवाणीच्या काळामध्ये वीज गावावर वीज झाली होती सगळ्यांनी बंदोबस्त केलं अहो काय सांगावं त्या कालावधीमध्ये 3 लाख भक्तांनी जीवदान दिलं 3 लाख लोक तिथं बली गेले उगा नाही आज नुसते एक वाक्यामध्ये दिवे पाजळा दीपवाली करा जिकडे तिकडे प्रसाद भजन करा म्हणल्याबरोबर भारतभर सगळं कार्यक्रम झाला हे होत नाही शक्ती आहे ते आपला विजय आहे नुसतं पाकिस्तान भारताचं क्रिकेट मॅच जर चालू झाली भारत जिंकल्याबरोबर जसं जोश करतो ना तसं 500 वर्षाचं हे खेळ आहे मला 300 लोकांना बलिदान दिलेलं आहे त्या कारसेवक विश्व हिंदू परिषदचे बजरंग दलाचे भाजपाचे अनेक वर्गाचे पक्षाचे लोक आहेत शिवसेनेचे त्या ठिकाणी मेले त्यांच्या आई वडिलांना त्यांच्या घरामध्ये काय वाटलं विचार करा अहो त्यांनी घरात माणसं गेले त्या बाबतीमध्ये उड्या फुकून गेली की हो त्यांच्या आत्म्याला शांती मिळावं आणि त्यांना खरंच शांती मिळाली असेल मला एवढा मोठा उत्सव झाला रामाचा पहिला आला राम राणा लंका दिदली विभीषणा केला अयोध्या प्रवेश म्हणे
नामा विष्णुदास अयोध्येमध्ये प्रवेश केला म्हणून राम विजय झाला. आणि म्हणावं लागतं बघा, झाले राम काय आता मस्त रामराज झालं. आनंद म्हणजे आनंद मिळाला, आपला राम परमात्मा आला. आणि हे करण्यासाठी साधू प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी जेवढं साधे भाविक लोक करतात त्याच्यातही कितीतरी पटीनं देशाच्या पंतप्रधानांनी करावं. ते आपल्या देशाचं भाग्य आहे. मला कुठला लीडर कुठला पंतप्रधान पायात बुट काढून जात नाही सगळी मंदिरात. पण त्यांनी सांगितलं मी करतोय म्हणजे माझ्या आधी काही दुर्गुण, माझ्या आधी काही पाप, माझ्या आधी काही असं नव्हतं. मी पात्र नसेल, मी अपात्र असेल तर मला काही करावं लागत असलं ते साधना सांगितलं. मोदी साहेबांनी ऐका गोविंदगिरी गोविंदगिरीकडे आज महंत आहेत ते मोठे आणि त्यांचं पाय पुण्याला दोन दिवस त्यांची जयंती उत्सव आहे. शुक्र बाबा त्यांचे मोठे पुस्तक त्या महंतांना विचारलं माझ्याकडे मला ते नियम सांगा. तर त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. एक देशाचा पंतप्रधान एवढा मोठा नेता एवढं नम्रपणानं माझ्याकडे कमी असेल तर मला सांगा म्हणतो की आम्हाला कल्पना सुद्धा नव्हती. आता त्यांनी विचार केलं आणि त्यांनी जे आज सांगावं तुम्ही संकोचपणानं सांगा, मला कसं सांगा असं म्हणू नका, जे काय सांगायचं सांगा. त्यांनी सांगितलं 3 दिवस एक भुक्त राहा, म्हणजे 3 दिवस एकच वेळा जेवण करून उपास आणि अंतरण पलन गादी नाही जेवण झोपायचं. 2 तिसरं सांगितलं या कालावधीमध्ये तुम्ही प्राण प्रतिष्ठा होईपर्यंत विदेशाची यात्रा बंद करा, विदेशाला जाऊ नका. संपर्कात सगळं व्हायब्रेशन इकडं होतं, सगळं त्याचे आपल्याकडे येत असतं आणि तिचं पावित्र्य राहत. एवढं ऐकल्यानंतर आमच्या नरेंद्र मोदी साहेबांनी काय केलं, 3 दिवस नाही 11 दिवसाचा उपवास केला. आणि ते सुद्धा एक वेळा जेवण करा म्हणले होते, पण एक वेळा सुद्धा जेवण केलं नाही, लिंबू पाणी घेऊन. म्हणून यज्ञाचरती श्रेष्ठ सतदेवे तरुजना सयत प्रमाण ते लोक सदुन वर्तते एत वडील जे करते दया नाम धर्म ठेवीती. श्रेष्ठ लोक जसं वर्तन करतात त्याचा प्रभाव सगळ्या जनतेवर पडतो. पडला की नाही? त्यांनी असं वर्तन केलं, एक शब्द उच्चार केल्यावर सगळा देशाचा अख्खा समाज सगळा तेच केला. मला इथे आज कोणतरी म्हणजे आमचे कोणतरी होतं चंद्रकांता कोणतरी म्हणे बरं का, ते मागे थाळी वाजवते बघा, थाळी वाजवणे बघा. मग ते थाळी वाजवा का म्हणजे सगळं थाळी वाजली, सगळे थाळी वाजले. आम्हाला काय होतं कोरोना पळवायचं होतं थाळी वाजली, पण त्याचे धोरण करणं त्यांनी केलं. ते कोरोना विरुद्ध व्हावं. आणि ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी त्यांनी सांगितलं होतं पादुका घेऊन ठेवायचं असेल तर वाजत गाजत घ्यावं. वाजत गाजत न्यायला बंदी आहे. कोरोनाचा पिरियड आहे, मोठा जेवढं सगळं असून भरपूर सभा घ्यावा वाजत जमत नाही, कसं करा. मोदी साहेबांना सांगितलं तुमचं पादुका घेऊन याचं काम तुम्ही करा, मी बाकीचं बघून घेतो. त्यांनी अयोध्यापुरतच वाजवायचं कुठं, देशभर वाजवलं, सगळ्यांनी थाळी घेऊन वाजवली. त्याचा परिणाम तिकडे गेलो. म्हणजे त्यांनी साधे केले बरं का, एवढं प्राण प्रतिष्ठा लावून केले बरं का. कोणी एखादी महापुरुष असेल
हा आपल्याला जो पक्षाचा संबंध आहे ते करतात योग्य करतात त्यांना मानलं पाहिजे आणि मग ते घेऊन गेले तो सगळं व्यवस्थितपणा केलेला आहे आणि प्राण प्रतिष्ठा केली बघितलं तर मूर्ती खरंच डोळे उघडून बनले का असं वाटतं घराची काय त्रुटी असं मानतो आणि हे राम पूर्ण परब्रह्म अवतार आहेत आज लोक समाधान झाले दुसरं कृष्ण अवतार राम एक वचनी एक पत्नी एक वाणी कृष्ण एक वचनी नाही एक पत्नी नाही बहुपत्नी सगळंच इकडे वेगळं हे दुपारी जन्मले हे रात्री 12 एक मागं पुढे पाय करून थांबले आपल्या गावामध्ये मला अनुभव वाटला आमचे सगळे काही मंडळी मी बघितलं भागवत वाचून सांगतात ते काही पोथी पुरा नाही पण ज्ञान वाचून ते सांगतात आणि सांगताना मला वाटलं भागवत काय वाटलं ना ते शक्तीच घडत वाटलं असं वाटलं शक्ती चालत काहीच वाटलं वाचन की सांगलं तसं त्याच जोरामध्ये त्या आयुष्यामध्ये सांगणार सगळं ते वाचन सांगणं तसंच आहे मला तरी हे सुद्धा सांगतात म्हणजे धन्यवाद आहे असंच तुम्हाला देवाने बुद्धी द्यावं तसं कृष्ण परमात्माचा अवतार पूर्ण परमात्मा अवतार आहे हे जसे चरित्र केले नारायण जसे आपण पूर्वावर कथा सांगायची बांधलं थोडा आपण थोडं घेऊ जास्त काही घेता येत नाही चरित्र ये जसे चरित्र केले नारायण जसे म्हणजे ये जसे चरित्र पुढे राहू जसे म्हणजे दशा म्हणजे अवस्था अवस्था वेगळी आणि व्यवस्था वेगळी आता ही तुझी व्यवस्था आहे श्रोती लोकांना कीर्तन ऐकण्यासाठी व्यवस्था काय व्यवस्था आहे टेंट मारलेला खाली अंतरण केलेलं आहे महिलांनी इकडे सगळे बसावं पुरुष मंडळी बसावं व्यवस्था हे व्यवस्था महाराजांची एक व्यवस्था आहे महाराज आले म्हणल्याबरोबर कीर्तन कोणी मी नाही महाराज कोणी आले म्हणल्यावर महाराज आले काय केलं त्यांचं त्या घरी घ्यायचं त्यांची सगळी व्यवस्था त्यांचं बसणं त्यांचं आसन वेगळं त्यांचं सगळं उपचार काय लागतं ते सगळं ही व्यवस्था महाराजांचं खूप व्यवस्था महाराजांचं नाही वारकऱ्याची जे पहिलं म्हणत होते पंढरीचे वारकरी पायी वारी गेलं तर गुलाबजामुन हा एक वारकरी आमच्या 4 वारकरी जाऊ आमच्या घराला वारकरी माळ दिसली की गाणं मारा काय करायचं गंध आणि माळ बस त्याची पाद्य पूजा करून गुलाबजामुन जेवायला वाढवून त्याला दक्षिणा देऊन पाय काही लोकांना कळाले बिगर वारकरी सुद्धा म्हणाले मस्त आहे एक महिनाभर मस्त आहे म्हणून बघ काय चालत वारीमध्ये बरे कसे जाऊ दे कसे तिथे गेली की जरा परिवर्तन होतेच तसं चालेल मला म्हणजे आता असं ना बदल झाला ना साहेब व्यवस्था वेगळी अवस्था अवस्था वेगळी अवस्था सांगली का व्यवस्था सांगली व्यवस्था आहे हो पण अवस्था राहू आता महाराज सांगू तुम्हाला व्यवस्था महाराजांची हे बाहेर सांगते अवस्था कोणती राहू साधकाची दशा उदास असावी उपाधी नसावी दशा म्हणजे अवस्था दशा शब्दाची अवस्था साधकाची दशा उदास असावी उपाधी नसावी अंतर्बाह्य ही अवस्था महाराजांची असली पाहिजे त्याची व्यवस्था कशी होईल त्याला समजत नाही शाळेमध्ये आमचे ढोक महाराज एक उदाहरण ढोक महाराज सांगितले असं सांगितले शाळा भरली होती आणि शाळेमध्ये जे विद्यार्थी लहान विद्यार्थी बसले होते खाली टेबलवर खाली बसले होते आणि खुर्चीवर बसून शिकले होते आता ती पाठ असं पोरग होतं गावात आणि ती पाठी बघायला त्याला वाटतं माझं पोरग खाली बसलंय आणि हे मास्तर खुर्चीवर बसून शिकवलं हे मास्तर अशा बघा तसंच मला ती पाठी मला होते जी पाठी काय म्हणत तुम्हाला आजकाल काय डोकाय का तुम्हाला सगळे आमचे लेकर म्हणजे काय आमचे लेकर का हलके वाटते का कमी वाटते का त्यांना असं खाली बसत तुम्ही खुर्चीवर बसून शिकलो आता भेद आहे काय नाही भेद आहे शाळेमध्ये आता वाटतो लोकांना भेद आहे खाली बसले हे भेद नाही बघायचं तर हे अवस्थांचा भेद व्यवस्था त्या अवस्थेनुसार व्यवस्था झालेली आहे
म्हणजे गुरुजी म्हणले की त्यांची अवस्था योग्य दर्जाची आणि त्याला खुर्ची दिलेली आहे सांगावं. आणि हे विद्यार्थ्यांना शिकायचं आहे, ज्ञान घ्यायचं आहे, तर त्यांनी खाली बसून घ्या. भगवद्गीता काय सांगते? तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानं ज्ञानिनां तत्त्वदर्शना तनु मनु जीवे चरणाशी लागावे अगरवर काय करावे. गुरुकडून ज्ञान घ्यायचं असतं, सेवा करून जवळ पुढे बसून घ्या. अशी पद्धत आहे. म्हणजे अवस्था आणि व्यवस्थेचा भेद करावा लागतं. हे भेद न कळल्यामुळं समाजामध्ये पंथ दोन झाले. हे भेद न अवस्था आणि व्यवस्था न कळल्यामुळं देव वाटून घेतले, धर्म वाटून घेतले. हे शैव धर्माचे आणि शैव धर्माचे म्हणायचं आमचा देव महादेव, ते म्हणायचं आमचा देव विष्णू. शैव धर्माचे आमचं विभूती आहे आणि तुमचं खडीगंध आमचं आडवगंध आहे. हे भेद नाही बाबा. हे तुम्हाला भेद कळलाच नाही. हे भेद नाही. व्यवस्था आणि अवस्थेचा भेद समजून घेतलं की माणसाला काय. एक उदाहरण देतो बघा. कर्नाटकातली मुलगी महाराष्ट्रात केली आणि गेल्यानंतर हे तिकडं ते वैष्णव आणि हे शैव म्हणतात. तिने सांगितलं ते असं सारवत असं सारवतात ना, तेवढे असं सारवायचं नाही. आडवं सारवायचं नियम तसंच राहते. ते म्हणजे आधी घरात वैष्णव वैष्णवाने असं उभं सारवायचं. कसं सारवायचं आता सारवायचं नाही समजा. उभं सारवा म्हणजे असं ओढून सारवत खाली असं आडवं सारवायचं नाही. तिने तेवढं त्याचं सारवून त्याचा प्रयत्न केले. झाड आहे तसंच दोन आता आडवं काढायचं नाही मला. सगळंच असं त्याला सगळं तसंच बोलणार. तिला आवड चाललं. त्यावेळेस ते मालक सासरे म्हणजे करत होते, ब्रश करत होते, तर दाते घासत होते. असं घासत म्हणलं मामाजी क्षमा करा, काय झालं म्हणलं. तुम्ही मला शिकवलं की सगळं काही असं उभंच करायचं, उभंच करायचं, असं आडवं करायचं नाही. मग तुम्ही दाता असं आडवं का घासता? असं घासलं की म्हणलं उभं असं घासून काय गेले पोलीस ते म्हणलं तसंच म्हणलं. तसंच आहे मला. व्यवहार वेगळा, व्यवहारामध्ये व्यवहारानं चालावं लागतं. परमार्थच राहत असतो. त्या प्रमाणात जशा म्हणजे अवस्था हे जसे चरित्र. चरित्र शब्दाचा अर्थ काय? चरित्र म्हणजे चांगलं वर्तन ज्याचं आचार विचार उच्चार आहे ना चांगलं, त्याला चरित्र मध्ये म्हणतात. त्या चरित्राचे दोन प्रकार मला सांगायचं नाही असतंय आणि गडबड करावं लागतो. चरित्र दोन प्रकारचं चरित्र. एक भाव चरित्र आणि लीला चरित्र. संतांचंही भाव चरित्र लीला चरित्र आहे. देवाचंही भाव चरित्र लीला चरित्र आहे. कसं ऐका. संतांनी लीला चरित्र केलं. संतांनी कसं केलं? भिंतीवर बसले, भिंत चालवली. लीला म्हणजे संतांनी केलेला लीला चरित्र हे ऐकायचं राहतं, करायला येत, ऐकायचं करायला येत नाही. तसं भिंत चालवली आम्हाला. नंतर रेड्याला वेद बोलवायला लावलं, लीला आम्हाला नंतर जमत. असे काही संतांनी लीला केल्या. मेलेल्या माणसाला जिवंत केलं, लीला आम्हाला जमत नाही. तुकोबांसारख्या महापुरुषांनी विमानाला वैकुंठाला गेले, जाते कुणी जमत नाही. असे बऱ्याच लीला चरित्र केल्या. लीला चरित्र त्यांचं ऐकावं, भाव ठेवा आपल्याला जमत नाही. त्यांचं भाव चरित्र काय? संतांनी जप केलं, संतांनी जप केलं, संतांनी नामस्मरण केलं, संतांनी कीर्तन केलं, संतांनी तीर्थयात्रा केली. हे नव्हते का? हे नव्हते. भाव चरित्र करता येतं, भजन करता येतं, कीर्तन करता येतं, तीर्थयात्रेला जाता येतं, नामस्मरण करता येतं. म्हणून संतांनी दोन्हीचा विचार केला. संतांकडे लीलाही होती आणि भाव चरित्र म्हणजे साधने होते. माझे जीविती Thank you.
करता असा मार्ग दाखवला. आळंदी ते पंढरपूर पायी वारी केली. तेव्हापासून आज 10,000 लाख वारकरी जातात. म्हणून ते संतांचं झालं तसं देवाचं सुद्धा दोन चरित्र भावचिंतून दिल्या चरित्र. देवाने भक्ताला भेटावं, भक्तांच्या जवळ यावं, तर आशीर्वाद द्यावा, त्याचं भलं करावं, भावचरित्र केलं. भक्तासाठी बरं का सगळ्या परमात्माने गोपिकामध्ये रासलीला करावा, भावचरित्र. कृष्ण परमात्म्याने गोपाळाबरोबर चोरी करावी, भावचरित्र. हे चरित्र केलं पण भावनेने केलं, सगळ्याला घेऊन केलं. पण त्याच कृष्ण परमात्म्याने लीला चरित्र केलं. ते चरित्र ऐकायचं करायला येत नाही. काय लीला चरित्र केलं? गोवर्धन पर्वत करमणीवर एका ध्यान केलं. जमते का आपलं? जमत नाही. द्वादश गावाने घेऊन टाकला, लीला चरित्र जमत नाही. कालियाचं मर्दन करत असताना त्या फडा अंगाला गुंडाळायला लागला फडा बटा, तर त्या नाग फड्यावरती वरी होऊन नृत्य केलं. हे देवानीच करावं. ही अशा लीला काय काय लीला भगवान अनंत लीला केलेल्या आहेत. लीला फक्त ऐकायच्या म्हणून चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी. तर भगवानाचं चरित्र गोकुळामध्ये केलं उच्चार करावा. त्याच्यामध्ये काही लीलाही आल्या आणि काही भावचरित्र आलं. त्यापैकी कोणतं चरित्र आहे? आता देव कसं जन्मला, पुढे जन्मला, काय जन्मला, कसं जन्मला माहिती आहे. देव की उदरी वाहिला, यशोदे सायासे पाहिला, शेखी उपयोगा गेला देवकीनं, म्हणजे उदरामध्ये वाहिला, देवकीच्या उदरी जन्माला. आता सांगणारा प्रश्न केला, कृष्ण परमात्मा देवकीचा काय यशोदेचा? काय सांगणार? देवकीचं म्हणावं तर मग यशोदा का गेले? तिने तर पालन पोषण केले. यशोदेचा म्हणावं तर जन्म पण दिलं. ब्रह्म त्या म्हणाल दोन आहे आणि दोन्हीकडे समुद्रपणा आठवा. म्हणून यशोदा सायाचे पाहिला, यशोदेने पालन पोषण केलं. आणि यशोदेचा एक गाणं आहे, देवकीचा एक गाणं आहे. गोकुळामध्ये चरित्र वर्णन सांगितलं, एक असे चरित्र केले नारायणे. नारायण म्हणजे विष्णू परमात्मा जो शेषावर शयन केला होता त्यांनी केलं. कृष्ण अवतार घेतला आणि या अवतारामध्ये काय केलं? रांगता गोधने रांगता आहे. रांगता रांगत असताना काय चरित्र केलं? रांगत रंगणी म्हणजे रांगत असताना लोणी काय चोरी केलं? लोण्याची चोरी केली. आता लोणी कोण चोरी केलं? गंमत आहे महाराज, काय दुनियामध्ये काय झालं. आज जर पाहायला गेलं, लेकराला दूध पाहायला लागलं, आई आपल्या लेकराला जवळ घेऊन मिठीच मारलं, पेच ना दूध पेच खाली पाडून त्याला चमच्याने दूध घालून दूध प्यायला तयार. आता लोणीने दूध प्यायला तयार नाही. चॉकलेट चॉकलेट म्हणजे दूध प्यायला तयार, चॉकलेट म्हणजे चॉकलेट सगळं असंच आहे. आता थोडं मोठं झालं की हे बरोबर का ते कसं कसं बसून त्याला मारून आई दूध पाजते काय म्हणून
थोडं मोठं झालं की त्याचं पुन्हा आनंद होतो. चांगलं खायचं, चांगल्या प्रकारे चारा करून दही दुधाचा काळा खायचं, कोणा घोडामध्ये खायला तयार असं पुन्हा बाहेरच काही खावा खा असं त्याला खावं त्याच्यात काय नसतं. आता सांगा थोडं मोठं झाले, आता किती लोक खाली थोडं खावले. दुकान बंद पडले मला, दुकानामध्ये ठेवून ते खाली काढणार. मी काय विचार म्हणजे खाली काढणार अरे तेवढे दुकानात गिरणार नाही, मला गिरायचं नाही कशा अरे त्याचं गिरायकच नाही येईल ना कोणी तर बाळांची वाईट झाली की मग तवा गरज पडली. मग गिरायक दुकानात कोणता आहे तेव्हा ते पुढे फुगीर करून 5-5 लोकांचे पुढे वेळ मार्गा भरला सगळा आमचे देवलं तेव्हा तेच मोबाईल नाही, दूध नाही, दही नाही, काही नाही, तेच तसंच खायचं. लहान इकडे तसंच मोठे जरा मोठे झालेले ते गॅस ते बघा ते आता आमच्या कुठे आहे तिकडे चालू की वाटतं पाणी तहान लागलं पाणी पाण्याची पाणी तेवढं एसटी मध्ये बसल्यावर मिळाला 20 रुपये घ्यावं. 20 जण आम्हाला काय द्यायचे ते पाण्या म्हणजे त्या बाटलीमध्ये पाणी आहे त्याची किंमत किती झाली 20 बरोबर. म्हणजे 1 लिटरच्या बाटलीत पाणी 1.5 लिटर पाण्याचं 20 रुपये किंमत झाली. त्याच बाटलीचं पाणी सांडलं दूध भरलं आता किती किंमत आहे 60 रुपये किंमत. दूधही काढलं दारू किती राहिली किंमत 200 रुपयाला. आता ते लिटर नाही कसं ते आम्हाला काय माहित नाही. एवढं पाठीला वाटतं कधी कधी टाकतात एवढी बारीक शिशी असते काय आम्हाला माहिती नाही. असं कधी पडले की बसतो आणि ते लय गमती जातात लोक हवा त्याच्यात की ते पोहा ह्यांच्यात की आणि आम्ही असं पूजा करून बाहेर यावं म्हणजे की आमच्या घरात म्हणजे इतकं कसं वाटलं पडेल लोक घेऊन टाकून द्या आश्चर्य मला वाटलं. ते कसं करतात 60 रुपयाची किंमत वाट ते बी काढलं 700 रुपये सगळं त्याच्यात तूप 8 रुपये बाटली तेवढीच आहे 8 रुपये किंमत झाली. आणि सगळंच काढलं काय 0 काहीच किंमत नाही. तसंच हे बाटली आपल्या शरीराची जी बाटली आहे का त्याच्यात तुम्ही काय घातलं याच्यावर तुमची किंमत आहे. तुम्ही पाणीच घातलं तर तेवढीच किंमत आहे. दूध घातलं तर त्याची किंमत वाढली. दारू घातलं तर त्याची वाढ नेली. परंतु बदनामीला कारण झालं आणि त्या बाटली त्या 1.5 रुपये बाटली जर दही तूप घातलं तर त्याची किंमत 800 केली. किंमत वाढली जात म्हणजे श्रेष्ठ झालं. म्हणून त्याच्यावर तसे जे घातलं तसं बुद्धी आपली तयार होते तसं बुद्धी तयार होते आपली. म्हणून सात्विक आहार सेवन करा हे सांगण्यासाठी देवानं सात्विक आहार खाल्ले. दूध दही लोणी याची सुरी केली आणि आज गरज आहे ते म्हणाले हेच कारण सांगितलं ज्ञानेश्वरीचं 17व्या अध्यायात 3 गुण आहेत सत्व रज तम 3 गुण आहेत. 3 गुणाचे 3 आहार आहेत. दही दूध तूप लोणी योगाची भाकर सत्तावर्ण वगैरे हे खाल्ले की माणसाची बुद्धी सात्विक होते. बुद्धी सात्विक झाली बुद्धीची वाढ झाली रोग होत नाही आयुष्य वाढतं स्मरणशक्ती वाढते. एवढ्या गोष्टी फायद्याचे हे लोक करतात. या बुद्धीमध्ये आपण काय करतो असं नको ते मदर गुटखा तंबाखू दारू असं घातलं की बुद्धी क्षीण होते बुद्धी भ्रष्ट होते आयुष्य कमी होतं रोग प्रतिकार शक्ती नाही गेली रोग जास्त वाढतात आणि अकस्मात लवकर मृत्यू. कोणतं घ्यायचं तर तुम्ही घ्या. छोटं दुकान मांडलेलं आहे तमोगुण शिळं विटकं खाणं मांसाहार करणं पुचकं खाणं याच्यामुळे काय होतं माणसाला तमोगुण वाढतो.
सत्वगुण हा श्रेष्ठ असल्यामुळं ते सांगण्यासाठी कृष्ण परमात्म्याने काय केलं, रांगता गोधने राखेल. गोधने का राखेल? गोधने सारावया जातो रंग देवाला गाय राखायला आता कोण गाय राखायला, आता कुठंच गाय नाही. आता गाय राखायला कोणी तयार नाही म्हणून गायच राहिली. आता एक ही नाही का राखणार कोणी, बरं गावाचा सरपंच पैसे कोणी राखायला तयार नाही. गाय राखायचं बी नाही, गायचं दूध खायचं बी नाही. बरं का आईचं जे मिळते का रेडीमेड ते कसलं करा ना कुठलं करा तेच घ्यायचं त्याच्यावर घ्यायचं. बरं का ते आमचे कुठे गेले ते महाराज गोविंदराव ते म्हणले गोविंदराव म्हणले दूध जमते का दही जमते का म्हणजे हा दूध दही दही चांगला जमते वारा कसं आम्हाला घेण्या गेलो आम्ही का म्हणजे आम्हाला घसा बसतो नाही का ते म्हणले महाराज तिकडे मिळणार तिकडं मिळत नाही आमच्याकडे इकडेच मिळते म्हणले हा बाहेर होता का मिळत नाही ते बरोबर सांगितले तिकडे मिळते बरोबर आहे पण असलं मिळत नाही हे दूध मिळत नाही. तिने सांगितलं की ते लक्ष आहार असते कसं का जेवत राहते हेच पोळ्या दिले हेच खातं तिथं तेच खाल्या बरोबर आणि तसलं सगळं दूध देतात. हे जे चवी आहे इकडे चवी होती. तसं देवाने काय करायचं गो पालन करणं महत्वाचं आहे ते सांगून ठेवलं. आज गो हत्या होते, गो हत्या बंद करा म्हणून कितीतरी दिवस लोटले गेले पण कोणी करत नाही. कारखान्याच्या कारखाने करू लागले आणि गो हत्या होत त्याचा शाप होता महाराज. आज गो हत्या बंद आहे. आज उत्तर भारतामध्ये आज योगी वगैरे खडक आहेत महाराज मुख्यमंत्री त्या भागामध्ये गो हत्या बंद आहे. दुष्ट स्मगलर डाकू जे सगळं होते ना
कुणाचंच काही चालू देत नाही असा नेता राहतो असले राव उगा भ्रष्टाचारी एक निराचा भ्रष्टाचारी 351 करोड रुपये कशा करा भ्रष्टाचाराला भूत आला 351 करोड रुपये धीरज साहेब त्यांच्या घरात भ्रष्टाचार नाही एक डाकू जर असं जर कुठल्या चांगल्या मुलीला ठेवायचं नाही कुणासोबत का घर नाही ठेवायचं नाही नुसता धाक दाखवता होता आज शांतता सारी गोष्टी मला त्याच्या जीवाला किती भीती असते त्याला कधी मारतील किती लोक त्याला टाकून असतील मला पण न भीता केलं वाईट काम गुन्हा केला की त्याचं घरच पाडायचं त्याला रस्त्यावर जाण्याचं त्याचं नावच पडेल बुलडोजर योगी बुलडोजरच पण नाव पडलं शासन तर मुंबई कमाल ते कडक शासन केलं आणि कृष्ण परमात्मा शिवाजी राजाने सुद्धा असं कडक शासन केलं होतं गरज आहे नाहीतर माणसाकडे ते तुम्हाला वाटलं आमचं ऐकत महाराजाचं म्हणणं सांगायचं तुम्ही आणि सांगून वगैरे यायचं तुम्ही ऐकून तसंच करा आणि पुन्हा म्हणतात ते महाराज तसंच म्हणतात आपण असंच ते एक दरडामध्ये बाणावळा कर कथा घ्यायला असं म्हणून जातं शासन कडे गपचूप लोक जे गंमत आहे काय सांगत होतो गाई राखले कृष्ण परमात्मा खोडी करायला लागला चोरी करायला लागला चोरी पैशाची केली देवानी हे चोरी चोरलं बरं का पण यशोदीने सांगितलं अरे म्हणलं आपल्या घरामध्ये ते कमी असतात 9 लाख आणि कशाला गोपाळा जायचं तू गाई राखत जा चोरी करायचं बंद कर म्हणून त्याला कामात गुंतवावं रिकामा माणूस असते की काय करत उभं कुठाने करते रिकामा काम लावले की अडकून शाळा त्यामुळे आपल्याला एक अभंगांची कथा लवकरच करायची आहे बरं का शाळेला कुठली शाळा त्यावेळेस गाई राखायची शाळा मोजणी चारा वया शाळा पाणी म्हणून हे रस्ते चरित्र केले नारायण रांगचं मोजणी आणि गाई घेऊन गेल्या त्यावेळेस आणि म्हणजे आता सुद्धा घेऊन म्हणजे ना ते रात्री शिवाला ते हासडलं यशोदा मातीनं पाहिलं बघितलेलं बघून बघा हे सगळं जे आहे मला एक सांगतो एक 5 मिनिट मला काही ठिकाणी आपल्या कृष्ण परमात्म्याच्या चरित्रामध्ये कृष्ण परमात्म्याच्या चरित्रामध्ये असं राहिलं आहे आपला परमात्मा कृष्ण परमात्मा भगवान योगी राज आहे योगी पुरुष आहे ते असं स्त्री लंपट नाही व्याभिचारी नाही पण त्याच्या कथेमध्ये असं तयार केलेलं आहे त्या गवळणी सुद्धा तशाच तयार केल्या लोकांनी मजा वाटण्यासाठी आणि तसल्या गवळणी म्हणायची त्याच्यामध्ये कृष्णाचं चरित्र हाणून त्या लोकांना कळालं गवळणी म्हणा आगाव चालतं वाटतं पण ते असं म्हणतो आता वेगळ्या वेगळ्या गवळणी तयार केल्या कशाला म्हणतो अहो एवढंच नव्हे मुघल काळामध्ये मोहम्मद पैगंबर अयोध्यांच्या जर विचार करायला गेलं तर 8 ते लयच स्वतःच्या सून रुक्वान होती आणि रुक्वान सून तलाक दिला तलाक दिल्यावरती त्यांना असं वाटलं आपली सून तलाक दिल्यावर एवढी रुक्वान कोणी नाही त्यांना तलाक दिल्यावर आपण करून घ्यायला काय हरकत धर्म भ्रष्ट असे त्यांनी माणसाला आपल्याला त्याचं घेणं नाही परंतु आमच्या हिंदू धर्मातला जे कृष्ण परमात्मा गेला राम आहे ना काय चरित्र आहे म्हणा राम प्रभूचं चरित्र वाकण्यासारखं आहे कृष्ण परमात्मा तसेच हिंदू धर्माची शान वाढली जगामध्ये आणि मग काय केलं पाहिजे तर या इतिहास पुराणामध्ये त्या मुघल लोकांनी या ब्राह्मण लोकांना काही घेतलं ते चरित्र हनन करण्यासाठी अशा कथा राधा सांगत कसं झालेलं आहे एक स्वामी आहेत बघा त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे पुराणामध्ये या लोकांनी लिहिले कसं बघा राधेला काही वेळा मामी असली काही वेळा दुसऱ्याची स्त्री काही वेळा कृष्णाची लवर म्हणून दिलेली आहे आणि काही वेळा मामी विवाह करणं मातीचं संबंध दाखवणं
असे काही जे घटना केलेले हे चुकीचे हा चुकीचे. म्हणून राधा राधा म्हणत राधा राधा म्हणत राधा म्हणजे काय असं कोणी जीवाशी राजा म्हणजे असं कोणाच्या प्रेमात पडली आहे का? अहो तिने खूप मोठी तपश्चर्या केलेली आहे. कधी परमात्मा भेटेल म्हणून तिने प्रयत्न केलेले आणि त्या राधे कृष्णेचा संबंध सांगत असताना असा विचित्र संबंध दाखवलेला ती योग्य नाही म्हणजे सांगितलं. आणि त्यांनी सांगितलं चॅलेंज म्हणून सांगितलं ते आर्य समाजाचे सांगितलं राधेबद्दल. त्यावर जगद्गुरु कृपाल महाराजांनी त्याचा अर्थ केला ते बी सांगतो तुम्हाला. कृपाल महाराजांनी असं सांगितलं संबंध सांगितला जड आणि जीवाचा संबंध. जड वस्तूचा जीवाचा संबंध आहे. जड जीवाचा दास आहे बरोबर. कार तुमच्या घरातली कार गाडी तुमची वस्तू जे तुमचे दास आहेत सेवा करते. जड जीवाचा संबंध हे जीव बघा हे जीवाचा आत्म्याचा संबंध. जीव आत्म्याचा दास आहे आत्म्याचा दास आहे आणि आत्म्याचा परमात्म्याचा संबंध. आत्मा परमात्म्याचा दास आहे. तसं परमात्मा पण गेलं जडानं जीवाची सेवा करावं जीवानं आत्म्याची सेवा करावं आत्म्यानं परमात्म्याची सेवा करावं आणि परमात्म्यानं राजाची सेवा. काय समजलं गोष्टीची राजाची गोष्टी आमचा कृष्ण परमात्मा सुद्धा त्याच्यापेक्षा सुप्रीम पावरला कोण असेल तर ती राधा आहे. तिची सेवा हे समजून राजाचं काय डोळ्यांमध्ये उठून जाऊन ठेवलं. पण नामदेव राणे मात्र अनयाची पत्नी होती असं गाण्यामध्ये तोही भाग लिहिलेला आहे. आणि मग तो त्यावेळेस कृष्ण परमात्मा जातात गोधनी चारावया पाणी गेला एक गवळ लागलं कानोबा 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 गाईमध्ये आपल्या गाई निवडावं लागत का नाही त्याने गाई निवडावं लागते. गाईच निवडू नाही त्याची बुद्धी लागते. मला तर आमची म्हैस करून पाहिजे म्हैस निवडते आणि मला म्हटलं जाते काय बी का आज म्हैस झाली गाणी कुठल्या बघावर जाऊन घेऊन या जाऊन मला बघितलं जाऊन सगळे जनावर होते आणि
ते आधी आता आपली पद्धत त्याला जर आणून घराला घेऊन घेऊ मला कळच ना दसऱ्या शेंगाच्या मध्ये तेच दुसरी दिवस माहिती म्हटलं तर महाराज पुढचा हे तुमचे नाही हो म्हणे ते तुमचे नाही म्हणे मग तुमची तिथं माहिती आहे बघा आपली आम्हाला गाई लागते तिकडं तेलंगणामध्ये लोंगणला गेलो तिथे गेला तर चर्चा झाली महाराज ते एक वारकरी आहे महाराज शिवालय करते बडे म्हणून आहे बडे वारकरी आहे आणि बकरी ते निवडायचं तुम्हाला मिळेल ते बकऱ्याचे पिले त्याची विकड कर ह्याची विकड कर त्याची विकड कर असं पण आपण टाकून बरोबर काढ अहो म्हणून सगळे तुमची बकरी कसं त्यानं म्हणलं महाराज बकऱ्याची नाही ते बकऱ्याचे पिले सुद्धा बघितलं आम्हाला त्याची त्याला बरोबर आमचे सगळे विषय बरोबर आपल्याकडे काय त्याच्याकडे बुद्धी दिलेली वाट नव्हती होता निवडी आपुली गोजाने सुंदर गोळा त्याच्यामध्ये काही सगळ्या ब्रह्मदेवाने घेऊन गेल्या देव आहे का महिन्यासाठी घेऊन गेलं वर्षभर जरी गेलं तरी भगवंताने त्याची वाट बघितली नाही तसलेच वाचलं तसल्याच रंगाची केली आणि वर्षाच्या नंतर ब्रह्मदेवाला वाटलं काही तक्रार नाही माझ्याकडे कोणी आलं नाही आता बघा म्हणून बघितलं तसंच गाई वाचली मग ब्रह्मदेवाला वाटलं आता माझा बाप जन्माला आता खरंच माझा बाप जन्माला म्हटलं नमस्कार केलं बरं का आणि दोन चरणाचा थोडक्यात आपण बघू एकदा सगळ्या प्रेम Thank you.
या ठिकाणी काही सत्कार आहेत, कार्याचा कार्यक्रम संपलेला आहे. आता फक्त जे विठ्ठल घेऊन आपण मंडळी काना वाटायचं आहे. त्यापूर्वी ज्यांनी या ठिकाणी फराळाची व्यवस्था आणि संगीताची व्यवस्था केली आहे त्या तिघाचा सत्कार आहे. त्याचबरोबर ज्यांनी प्राध्यापक शिवाजीराव शिंदेकर हे युट्यूब चॅनल नावाचा गजरवन त्यांनी स्वतः ग्रंथरचना केलेली आहे. जे कोपेश्वर मंदिरामध्ये असेल, जे महिलांचं ग्रंथरचना आहे त्यांच्याकडून रचना केलेली आहे. तरी आपल्या कुरुंदळे या गावामध्ये 2 कीर्तनकार हरिभक्तीपरायण चंद्रकांत महाराज बिरदार आणि हरिभक्तीपरायण गुरुनाथ महाराज चिखले त्या दोघांचा सत्कार स्वतः प्राध्यापक शिवाजीराव इथे यावं. त्यांच्या दोन्ही आपल्या गावातील कुरुंदळे गावातील कीर्तनकारांचा सत्कार ग्रंथ देऊन सत्कार करत आहेत. त्यानंतर पुन्हा 2-3 सत्कार पंक्तीचे होणार आहेत.
चंद्रकांत महाराजांचं हे निवेदन होणार. प्रत्येक गावाची वाईले घ्या ठिकाणी
किती आनंद होतो. पण गेले ते एक वेळ होतं, पंचमी म्हणा, दिवाळी म्हणा, असे काही सणाला यायचे काही. पण मला वाटतंय कुणीही सणाला एवढी असली गावात पाहिजे दिसणार पाहिजे की नवं ह्या गावात उज्ज्वल जीवन जगण्यासाठी परत शहरामध्ये येऊन जे वास करणार. मी समजतो वर्षभर तोंड सुद्धा दाखवणारच नाही, पण ह्या तिथे उपस्थित राहून या सत्याचं एवढं मनाने अंतकरणाने आनंद घेतो. काय काळ असेल या ठिकाणी की आम्हा तुम्हाला इथवर आणून ओढून या प्रेमामध्ये रंगविणार. काय सामर्थ्य असेल या तिथीच, काय सामर्थ्य असेल या गावात. पवित्रते कुळ पावन तो देश जितके आईदास जन्म घेती. हे आनंद वेगळा आगळा ह्या ठिकाणी परम हरीचे दास जन्म घेतली म्हणून या ठिकाणी उपस्थित आहोत. एवढे आनंद करणं, एवढं शुद्ध भावना ठेवून किती आनंदाने या ठिकाणी तुम्ही आम्ही सादर करत आहात. पण हे कार्यक्रम एवढा आनंदाने सादर करायचे श्रम असतो. त्याला दशा दिशा टाकणारे सुद्धा परमपुरुष लागतात. जसं शिक्षण करते वेळेस मुलं लहानसे राहायचे, अनेक 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 महाराज काही अनुभव नसतात सुद्धा न कंटाळता न विचार करता त्या मुलांना एक आगळं वेगळं रूप देऊन घडवणं. लक्षात घ्या, एक आगळं वेगळं देऊन रूप घडवून त्याला एक उच्च पदवीवर पोहोचण्याची जशी एक शिक्षकांची किंवा एक आईची एक आपल्या सद्गुरू म्हणून चालणे आपल्या हरिभक्त गणेश महाराजांची. आम्हाला आठवतंय लहानपणी कोसमला जायचं जवळ गाडी नसते, पण किती वेळ फोन नसायचं, पण महाराज सगळं घ्यायचं. कोसम न म्हणजे हलबर्गा असं गाव खूप महाराज किती बनवून केलं ते कम आहे. आमच्या गावाला दशा दिशा किनारे खरं अंतकरणापासून ज्यांची कोणची खरी या एक वेगळा किंवा या कार्यक्रमाला शोभा वाढायची पण परिपूर्ण आपले सद्गुरू गणेश महाराजांच्या कृपया आशीर्वाद झालं. काय असतं कार्यक्रम होणं अनेक 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 भरपूर होतात ना, पण ह्या रीतीनं या भावनेने तुम्ही किती श्रद्धा सगळ्या पंक्ती वाटते वेळेस म्हणा, स्वयंपाक करते वेळेस म्हणा, आणि नम्रता जी बसल्या वेळेस नम्रतेने किती भावना जोडली. सगळं मन एकत्र होण्याची जी सामर्थ्य ह्या भूमीमध्ये आहे काय की आपल्या सद्गुरू महाराजांनी सुद्धा गणेश महाराजांच्या त्यांच्या सुद्धा गेला. किती दीनता आहे, किती सुद्धा मान कोणतं सुद्धा कुठेही कुण्याही घराला कुण्याही अवस्थेमध्ये जातात ना, पण हे परिपूर्ण ज्ञान लक्षात अवस्था अशी दशा का होती. आमच्या सगळे पामर थोडं थोडं ज्ञान होत नाही. काय रंग काय ढंग, मोरे दोघं मागे दोघं, काय व्यवस्था लक्षात. आज काळामध्ये तुम्ही पाहता, आम्ही पाहता, पण साधकाची दशा किती लीनता. काय असेल असं परिपूर्ण ज्ञान झालेलं आहे. काय सर्वात्मा सर्वदी सर्वगर पहा सर्वदा अशी दशा आपल्या महाराजांनी झाली. आपली भावना आपल्याला सुद्धा कळायला, आपण सुद्धा त्याचा मान सन्मान कळाला. कवाई सुद्धा बघा, जेवढं घेसाल किंवा जेवढं देसाल तेवढं घेसाल. लक्षात अशा असली आमच्या त्या छोट्याशा गावाला एवढं आनंद एवढं प्रेम तुम्ही दाखलं. आज एक दुकान आल्यावर सगळे मी गेलो किंवा ते माझ्या वतीनं झाले असं सुद्धा गाव मागवलं जाणार, पण एवढी तुमच्या एवढी श्रद्धा आमच्या गावाकडे होती. त्याच्याकरता आम्ही जन्मोजन्मी तुमचा गाव पूर्ण खेळ कमी करणार नाही एवढा त्रास या ठिकाणी बोलतो. आणि तसंच आपले हेच या ठिकाणी कार्यक्रम चालत आहे, हेच प्रसार आपल्या सद्गुरू नाव घेत नाही मी, राजनाथ आपल्या सद्गुरू महाराजांच्या कृपाशीर्वादाने भाग्यनगर खूप खूप आवडायचं आपल्या ब्रह्मनिष्ठ महाराज.
सातत्याने म्हणायचं भागीनगर भागीनगर भाग्याचं आहे, मला जाऊ वाटते जावं वाटतं, पुरुष हे गोष्टी वापरायची म्हणा. आपले सद्गुरू महाराज प्रवास मित्रांमध्ये ही भाषा वापरतात. त्या ठिकाणी आपले दत्तू महाराज काश्यपूर हे असे आपण काही गावाचे त्या ठिकाणी जाऊ, दादरा काश्यपूर गुरुखेल अनेक असे असलेले सगळे त्या ठिकाणी संगम झाला. सद्गुरू महाराजच्या कृपाशीर्वादाने, रमेश महाराजांच्या कृपाशीर्वादाने त्या ठिकाणी असलेला हा एक भव्य दिव्य मंदिर सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला करण्यात आलेला आहे. आणि ते सुद्धा असेच अशा ठिकाणी असले. आता येत्या शिवरात्रीला 8 तारीखला हा कार्यक्रम ठरलेला आहे. 8 ते 15 सगळ्या वाईकाला विनंती करतो, सगळ्या संतांना, सगळ्या भाविकांना, सगळ्या सज्जनांना विनंती करतो, आपण सुद्धा या कार्यक्रमात या. कारण हे शाश्वत सुख आहे, परमानंद सुख आहे, वेगळं आनंद. या सुखामध्ये तुम्ही सुद्धा सगळ्यांनी उपस्थित राहा, येवा असं सगळ्यांची कर्तव्य विनंती करतो. आणि पूर्ण विधान या ठिकाणी माझ्या वाणी ऐका. अशा कार्यक्रमाला कोणतेही कार्य करा, त्याला भावना, त्याला विचार, आचार संहिता, त्याला भूमिका आणणारे सुद्धा काही वारकरी असे आपल्या गावाला बरं गायनाचा अशा लाभली. मागे 2-3 वर्षापासून एक सत्याचा आगळा वेगळा रूपरेषा दिशा आपण सगळे पाहत आहे. काय मला त्याला वारकरी किंवा असलेल्या भाविक सज्जन गुणगान गायक म्हणा, वादक म्हणा, अशांची गरज खरंच होती. आणि आपल्याला काही ज्ञान होतं नव्हतं ते काळात भागी केलेलं आहे, आपल्याला चिंतन करायचं. पण या अवघ्या 2-3 वर्षामध्ये खूप चांगली आपल्याला गायनाचा भेटले. आणि तो या ठिकाणी सुदाम महाराज यांचं त्या ठिकाणी असले आपले मोहन महाराज सत्कार करतील. यांनी सुद्धा खूप गायनाचे आपल्याला त्या ठिकाणी भव्य दिव्य कार्यक्रम होते, त्याला तुम्ही आजले या. तसेच आमचे रशीद साहेब, नाग रेड्डी साहेब, त्यांनी सुद्धा दिसायला कसे तेवढे भरपूर असले त्यांचं सुद्धा या ठिकाणी आपले रवी यांना सत्कार करावा. आता जेवायचं काय खूप जास्त हा ते नाही तर कसं आयाला आता लक्षात जेवण प्रसाद मिळाला. आपली या ठिकाणी पाटील महाराज दीनता त्यांचं किती नोकरीचं कम आहे असं आपल्याला वाटते. त्यांचं आपले जीवन सावकार हैदराबाद त्यांनी स्वागत केलं. कसं आहे कार्यक्रम गडावर लागणार. आपले सगळ्याला जेवढा आनंद देणार, तृप्त देणार, सगळ्याला हरिपाठामध्ये किती रकम टाकले न नाचणारे सुद्धा माया रमून गेलेले होते हरिपाठात. अशा आनंद स्वरात वाढणारे आपले मृदंगाचे आणि मास्टर मारोगी मास्टर यावं त्यांना असलेले आपले सरपंच मोहन महाराज मनमोहन महाराज यांनी मनमोहन महाराज मनावर चिंतन काढलं.
अशा आमच्या सगळ्यांचे मन जिंकणारे मोहन महाराज मनमोहन महाराज काय मानवा असेच आपले या ठिकाणी असलेले नारायण महाराज यांनी सुद्धा खूप चांगले किती वर्णशब्द समाय गायनाचे आहे त्यांचं सुद्धा या ठिकाणी असलेले आपले दत्तात्रय महाराज बिरादा यांनी करतील असेच परम आदर किंवा परम भाव ठेवलेले आपले शिवाजी महाराज सुद्धा यांनी युट्यूब चॅनलमध्ये खरंच आनंद वाटतो महाराज त्यांचं सुद्धा स्वागत या ठिकाणी आपले बाबूराव मामा खेत्रे यांनी करतील नामाचा गजर वन असं नाव या चॅनलचं आहे त्याचे मालक म्हणजे शिवाजी महाराज आम्ही सगळे लहानी मस्कले म्हणून म्हणायचे का बरं आणि तुम्हाला सांगता सांगता आठवण गेलेली आहोत एक आठवा एक दोन म्हणून आपल्याला मस्कलच्या मामाला त्या ठिकाणी सन्मान होईल लक्ष्मीराव महाराज खेत्रे यांनी सांगत करावं सुरेंद्र काट्या नाव घेऊन मी वडिलांचं पण घेऊन या